कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आपण रणसंग्राम 2024 या सत्राला सुरुवात केलेली आहे आणि या सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रोडक्टचे सर्वेसर्वा तसेच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामधील उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे सध्याचे उमेदवार असणार आहेत ते प्रशांतजी यादव आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत मनोमुराद चर्चा करणार आहोत. निवडणुकीमध्ये त्यांच्या समोर जे काही आव्हान आहे ते त्यांना कसे सामोरे जाणार या संदर्भात आपण थोडक्यात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, माझे कोकणच्या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तर तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये तुमचं खूप मोठं नाव आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये देखील त्याच पद्धतीने तेवढ्याच ताकदीने सक्रिय आहात. तुम्ही काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक मेळावा घेतला होता. आपण जर पाहायला गेलो तर कोकणामध्ये शेतकरी तेवढ्या ताकदीने शेती करत नाहीये किंवा आपल्या इथे दुग्ध व्यवसाय तेवढा जोमाने चालत नव्हता. सरांनी दूध क्रांती आणली, तर त्या दूध क्रांती बद्दल आपण त्याच्याकडनं माहिती करून ही सर ही कन्सेप्ट तुमच्या मनामध्ये कशी आली? आता ती जी दूध क्रांती आहे ती पूर्ण कोकणामध्ये सर्वांच्या नजरेसमोर आहे, तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून जो गेल्या 2 वर्षाचा आमचा प्रवास सुरू आहे त्याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी सांगायची जर झाली तर आम्ही आणि आमचा सर्व परिवार, आमच्या परिवारातले आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेच्या गेल्या 30 वर्षाचे सहकार्यात काम सुरू आहे. त्या सहकाराच्या माध्यमातून इथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना उभं करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि हे प्रयत्न होत असताना 2015 पासून आम्ही संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी, दुग्ध व्यवसायासाठी, गाई म्हशींसाठी अर्थपुरवठा करायचं काम सुरू केलं. साधारण 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये लक्षात आलं या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेक जनावर घेतली, पण दूध तयार झाल्यानंतर त्या दुधाला पाहिजे तो हमीभाव दर देणारी कुठली यंत्रणा आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे जवळजवळ 70-72 सालापासूनची जी शासकीय दूध योजना होती जी KDMIDC मध्ये चिपळूणमध्ये होती, त्याचबरोबर देवरुख संगमेश्वर या भागातही होती आणि रत्नागिरीतही होती, या संपूर्ण डेअऱ्या बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आणि मग त्या डेअरींचेही पेमेंट जे काही आपल्या शेतकरी तिथे घालत होते तिथे वेळेवरती मिळत नव्हते आणि म्हणजे बाहेरचे दूध व्यावसायिकतून जे दूध घेऊन जात होते तेही त्या प्रमाणात जो दर पाहिजे तो दुधाला देत नव्हते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची सातत्याने मागलेली तक्रार होती की आपल्या दुधाला इथे योग्य हमीभाव मिळत नाही, तर दूध क्षेत्रात साहेब आपण काहीतरी करावं. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाशिष्ठी डेअरी उभी करण्याचा सुरुवात केली. वाशिष्ठी डेअरीचं काम सुरू करण्या अगोदर महाराष्ट्रातले अनेक दूध प्रकल्प आपण बघितले. या दूध प्रकल्पामधल्या अनेक गोष्टी समजावून घेतल्या, अडचणी समजून घेतल्या आणि त्याचबरोबर या दूध क्षेत्रामध्ये आपल्याला आव्हानं काय आहेत, कोकणात आपल्याला जर काम करायचं आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही मग या अगोदर सुद्धा काही दूध प्रकल्प उभे करण्याचे काही जणांनी जे प्रयत्न केले होते ते का अपयशी ठरले. आमच्याकडे जे काही वातावरण आहे, ज्या आमच्याकडे गोष्टी अनुकूल नाहीये, त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे याचा सगळा अभ्यास करून आपण 2021 मध्ये या प्रकल्पाची उभारणी केली आणि आज 2 वर्षामध्ये हा प्रकल्प अतिशय उत्तम पद्धतीने चाललेला आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात
हा प्रकल्प यशस्वी म्हणून पाहिला जातो. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जर तुम्ही विचार केला तर आजच्या दिवशी 11,000 शेतकरी दररोज दूध घालत आहेत आणि आज आपल्याला दररोज 45,000 लिटर दुधाचं संकलन रोज या माध्यमातून येत आहे. खऱ्या अर्थानं ही दुग्ध क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, म्हणजे असे काही बोटावरती मोजण्या इतके प्रकल्प असतात जे लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांना ते भावतात आणि कमी वेळामध्ये चांगली उभारी घेतात. त्याचंच एक उदाहरण म्हणून आपण हे वाशिष्ठी मिल्क प्रोडक्ट तुमचं जे आहे, तुम्ही जे दूध क्रांती आहे त्याचं नक्कीच होय. याचा एक फायदा असा देखील झाला असावा की जे तरुण वर्ग आहे जो इथून कोकणातून मुंबई पुण्याला जातो तो देखील इथे थांबून त्यांनी नक्कीच क्षेत्राकडे त्यांनी वाटचाल केली, त्यांनी पण याच्यामध्ये काही योगदान दिलं असेल. नाही बघा, आपल्याकडे आतापर्यंत नोकरीच्या मागे लागणारा तरुण जो आहे त्याची मानसिकता आता बदललेली आहे. काय होतं की आतापर्यंत तोही बाहेरच्या जगात काय चाललंय, बाहेरच्या जगामध्ये त्यांच्या बरोबरचा तरुण कशा पद्धतीने उभा राहतोय याचं ज्ञान त्याला, पण काय करायचं याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याला कुठलं मार्गदर्शन नाहीये किंवा एखादी गोष्ट करायची झाली तर त्याला आर्थिक पाठबळ देणारी कुठली व्यवस्था नाही. आज मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी आम्ही वाशिष्ठी डेअरीची सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे जवळजवळ 160 लिटर दूध आलं होतं आणि साधारण 60 शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही दूध व्यवसाय सुरू केला होता. आज तुम्ही सांगितलं की 11,000 शेतकरी आणि 25,000 लिटर दूध आणि त्यामध्ये आज विचार केला तर 30 ते 35% अनेक भूतपूर्व तरुण आणि ग्रामीण भागातल्या जनावर घेतली आणि ह्या तरुणांनी नुसती जनावर घेतली नाहीये तर गेल्या 2 वर्षात त्या जनावरांचं संगमन करत करत काही जणांनी, आमच्या इथे तर एक शेतकरी असा आहे की जो अनेक व्यवसाय करत होता, मच्छीमारीच्या पासूनचे सगळे अनेक व्यवसाय करत होता, त्याने त्याच्याकडे त्यावेळी सुद्धा 10 जनावर म्हशी होत्या. आज त्याच्याकडे जवळजवळ 110 जनावरांच्या वरती म्हशी आहे आणि महिन्याला 3.5 ते 4.5 लाख रुपये तो दूध व्यवसायातून बिल घेतो म्हणजे पगार करतो. आता ही मानसिकता तयार झाल्यानंतर खेडोपाड्यात आता मी ज्यावेळी जातो तेव्हा अनेक तरुण या व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी आपल्याकडे येतात. खरं म्हणजे या गोष्टीसाठी अनेक गोष्टींची आता अडचणी आहेत. ज्या पद्धतीने या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशासन असेल, शासकीय योजना असेल, यांची मदत जी मिळायला पाहिजे ती दुर्दैवाने अजून मिळत नाही आणि ती जर मिळाली तर कोकणातला प्रत्येक तरुण हा दुग्ध व्यवसाय करेल. नक्कीच, म्हणजे आता तुम्ही ज्या उद्योग क्षेत्रात तुम्ही एवढं चांगलं नाव कमवलं, तुम्ही दुग्ध क्रांती आधी नक्कीच दुग्ध क्रांती झालेल्याचे आपण म्हणू शकतो. त्याच ह्याच्यातून तुम्ही आता राजकारणाकडे देखील वळला. तुम्ही तुमचं राजकारणामध्ये चांगलंच वलय आहे, तुमचं खूप मोठं नाव आहे. तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता नोव्हेंबरच्या 20 तारखेला इलेक्शन मतदान होणार आहे, त्याआधी तुम्ही सगळीकडे फिरताय, तुमचं उमेदवारी म्हणून तुम्ही सर्व मतदारांना भेटताय. तुम्ही या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या समोर आव्हानं काय आहेत, तुम्ही नेमकं कशा पद्धतीने तुमचं मोटिव्ह आणलेला, तुमच्या समोर गोल काय आहे? मुळात पहिली गोष्ट एक असं आहे की या दूध क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही जे काम सुरू केलं होतं ते खूप काम मोठं आहे आणि याच्यावरती काम केलं तर ते न संपणारं काम आहे. कारण कोकणामध्ये या पुढच्या काळात रोजगाराचा प्रश्न अत्यंत बिकट होणार आहे आणि याच्यावरती जर आपण कोणी काम केलं नाही तर फार मोठी गंभीर परिस्थिती आपल्या कोकणातल्या मुलांवरती आणि पुढच्या पिढीवरती येणार आहे. आणि हे काम आम्ही स्वीकारल्यानंतर आम्ही त्या कामामध्ये पूर्ण वेळ त्या कामाशी निगडीत आम्ही सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आलो. आता जे आपण मगाशी प्रश्न विचारला त्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. कारण मी या क्षेत्रात काम करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये माझ्या तालुक्यामध्ये काम करतो, राजकीय क्षेत्रातही काम करतो, पण ते काम माझं मर्यादित होतं. आज ही जी जबाबदारी माझ्यावर पक्षाने जी दिलेली आहे, पहिली गोष्ट मी आपल्या इथं नम्रपणे सांगू इच्छितो की अजून काही मी उमेदवार नाहीये. महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक इच्छुक उमेदवार आहे, परंतु अंतिम उमेदवारी ही महाविकास आघाडी आज पक्षाची आहे. त्या पक्षाच्या महाविकास आघाडीचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेब आहेत
आदरणीय राहुलजी गांधी आहे आणि त्यांचे महाराष्ट्राचे नेते आहे. मला पवार साहेबांनी जी राजकीय स्थित्यंतर चिपळूणमध्ये झाली त्यानंतर बोलावून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की या मतदारसंघात आपल्याला पुन्हा जी राष्ट्रवादी आहे ती पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणायची आहे. आपल्याला पुन्हा जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्यासाठी तुम्ही कामाला लागा. आज या माध्यमातून आम्ही जी निवडणूक लढवून आलो ती महाविकास आघाडी म्हणून आणि आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातून जर मला उमेदवारी मिळाली तर मग हा पुढचा विचार आहे की त्या पद्धतीनं माझ्यासोबत निवडणूक लढवताना जी काही आव्हानं आहेत ती कशाप्रमाणे आपण पार पाडायची. पण निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून चिपळूण तालुक्यामध्ये एकत्रित काम करून जे काही आव्हान असेल ते नक्की पार पाडू आणि विजय मिळवू याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच तुम्ही जसे संपूर्ण तुमच्या मतदारसंघापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी तुम्ही जसे प्रयत्न करता, आम्ही देखील एक पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला आम्ही फिरत असतो लोकांकडला चर्चा येतात त्यावेळेस तुमचं नाव एक आता जो काय आहे लोकांना बदल हवाय, लोक म्हणतात आम्हाला बदल हवाय, काही गोष्टी घडलेल्या नाहीयेत, काही गोष्टी अजून पर्यंत राहिलेल्या आहेत, त्यांना देखील एक त्यांच्या डोळ्यासमोर बदल हवाय, त्यांना सुद्धा बदलासाठी दुसरा चेहरा म्हणून काही ठिकाणावर अशा मागण्या येतात की त्यांच्यासाठी तुमचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं की बाबा आता ह्या आधीचे जे होऊन गेले तर आता जर बदल हवा असेल तर त्यासाठी चेहरा कोण आहे. तर नक्कीच सर्वप्रथम तुमचं नाव समोर येतो. तर नक्कीच याच्या पुढचे उमेदवार म्हणून मतदार नक्कीच तुमच्याकडे बघत असतील. आज जे आपण जे सहकारामध्ये केंद्रीमध्ये काम करतोय त्यामधून आपण अनेक जणांशी कनेक्ट झालेलो आहोत, अनेकांशी आपले संबंध जिव्हाळ्याचे तयार झालेले आहेत. साहजिकच या सगळ्यांची मानसिकता आहे आणि या अगोदरही मी अनेक संस्थांवरती काम करतोय. चिपळूण सत्पूरच्या परिसरात अनेक सार्वजनिक कामामध्ये माझा सहभाग असतो आणि या माध्यमातून ती वातावरण निर्मिती आहे. परंतु शेवटी निवडणूक म्हटलं की अनेक वेगवेगळी गणित असतात, त्या गणितांचा अभ्यास सगळी वरिष्ठ मंडळी करत असतात. पण निश्चितपणे या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपल्याला आघाडीनं उमेदवारी दिली तर ती जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडू आणि आघाडीच्या मार्फत आपण निश्चितपणे ही लढाई जिंकू एवढी मला खात्री. नक्कीच आता त्या मतदारसंघामध्ये काही असे प्रश्न असतील की सर्वात मोठा प्रश्न आहे जो बेरोजगारीचा, जे तरुणांना मिळत नसणारं काम, बाकी इतर जो विकासाचं काम असेल, असे अनेक जे प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी तुमच्याकडे जर तुम्ही जर उमेदवार म्हणून आला तर तुमच्याकडे त्यासाठी काही उपाययोजना किंवा काही तुमच्याकडे असे प्लॅनिंग्स वगैरे तयार आहेत? रोजगाराच्या वरती खूप काम करायला पाहिजे. तर रोजगाराच्या दृष्टीने लोन आहेत, रोजगाराच्या दृष्टीने नोकऱ्या कशा वाढवता येतील याचाही एक विचार व्हायला पाहिजे आणि दुसरं स्वावलंबी कसं बनवता येईल नोकरीच्या मागानं लागता, अशा दोन्ही गोष्टींवरती पहिलं काम करणं गरजेचं आहे असं माझ्यासारखं वाटतं. कारण आताच्या पुढच्या काळातले प्रश्न आमच्या तरुणांचे फार वेगळे असणार आहेत आणि निश्चितपणे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. एकतर आपल्या भागात आपण नोकऱ्या तयार केल्या पाहिजे, त्यासाठी आपण छोटे छोटे उद्योग या आपल्या इथे असणाऱ्या MIDC मध्ये आणले पाहिजे. ते उद्योग जर येणार नसतील तर आपल्याकडचे उद्योजक तयार केले पाहिजे आणि त्या उद्योगांच्या मार्फत आपल्या ग्रामीण भागातल्या सक्षम नसणाऱ्या माणसाला तिथं नोकरी कशी मिळेल याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि जी काही प्रमाणात सक्षम आहे त्यांना आर्थिक पाठबळ देऊन, ज्यांना मेहनत करण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे जमीन आहे, इतर गोष्टींची उपलब्धता आहे, अशांना दुग्ध व्यवसाय असेल, पर्यटन असेल किंवा अन्य अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या फलोत्पादनाच्या आहेत, ज्या कोल्ड स्टोरेजच्या आहेत, अशी काही गोष्टीची आपल्याला निर्मिती करायला पाहिजे. तर या निर्मिती केल्याशिवाय आजूबाजूच्या भागामध्ये तिथल्या विभागामध्ये डेव्हलपमेंट होणार नाही आणि जर डेव्हलपमेंट नाही झाली तर इतर गोष्टी सुद्धा तुमच्याकडे वाढणार नाही. म्हणून आपल्याला मुळात मुख्य म्हणजे रोजगाराच्या माध्यमातून आपल्याला उद्योग आणणं आणि त्याच उद्योगाबरोबर आर्थिक सक्षम करणारे छोटे पारंपरिक व्यवसाय उभं करणं याला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि हे माझ्या समोरचं आव्हान आहे असं समजतो. 2.5 वर्षापूर्वी झालेल्या पक्षफुटीनंतर इथले जे स्थित आमदार आहेत, जे आताचे आमदार आहेत, ते त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. ते अजित पवार यांच्यासोबत गेले. तुम्ही मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहिलात. काही महिन्यांपूर्वी एक
मेळावा झाला किंवा एक सभा झाली, अजित पवारांची सभा झाली, त्यानंतर शरद पवारांची जी सभा झाली, त्या सभेमध्ये एक प्रकारची जी इथली या स्थानिक मतदारसंघातील जी जी चीड आहे किंवा जी नाराजी आहे ती स्पष्टपणे दिसून आली. आता तेच अजित पवार गटाच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत तेच आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला सामोरे असणार आहेत. त्यांचं एक आव्हान असणार आहे तुमच्यासमोर किंवा महाविकास आघाडीच्या समोर महायुतीचं एक आव्हान असणार आहे. ते त्या आव्हानाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? पुण्यातील जो काही त्यावेळेचा निर्णय झाला होता तो आम्हाला सगळ्यांना पटलेला नव्हता. कारण 2019च्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितरित्या काम केलं होतं. त्यामुळे आम्हाला जेवढे हा निर्णय त्यांनी घेतला आमदारांनी त्यावेळी त्या गोष्टीचं थोडं आश्चर्य वाटलं आणि त्या बाबतीत ती नाराजी बोलूनही आम्ही दाखवली. परंतु तो त्यांचा निर्णय होता. कारण कसं आहे की शेवटी तालुक्याच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं होतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली असेल नसेल हे मला माहीत नाही, पण त्यांचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीबरोबरच राहिलो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत राहिलो. आदरणीय पवार साहेबांनी मग नंतर जबाबदारी दिली आणि मग जे काही परवाची तुम्ही म्हणाला जी सभा त्यातून जे चित्र स्पष्ट झालं त्याच्या बाबतीत आपण सगळी मंडळी अनालिसिस करणार आहे. तुम्ही लोकांनी त्याच्याबाबत काय नेमकं लोकांची भूमिका आहे जी जाणून घेतली असेल त्याच्यावरती काही मी भाष्य करणार नाही. पण तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे की पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, जनमानसामध्ये वेगळं स्थान असणारी जी मंडळी आहे. आज त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी खूप काही केलेलं आहे आणि याची जाणीव लोकांना आहे आणि त्या प्रेमापोटी ही एवढी मंडळी पवार साहेबांना बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी आली होती. हे माझं यावरचं प्रांजळ मत आहे. नक्कीच. म्हणजे जे चित्र शरद पवार साहेबांच्या ज्या एकूण सभेमध्ये जे दिसतं तेच चित्र आपल्याला या 20 तारखेच्या नंतर या 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवशी नक्कीच दिसेल आणि 23 तारखेला त्याचं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. मी आपल्याला एक सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलाचं वार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या आणि काँग्रेस राहुल गांधींच्या पाठीशी उभा आहे. ही आत्ताची खरी वस्तुस्थिती आहे. लोक निवडणुकीची वाट बघत होती आणि आता ती निवडणूक लागलेली आहे. आपल्याला कल्पना नसेल एवढं प्रचंड मोठं यश जनता या मंडळीच्या पाठीवर उभी करणार आहे आणि हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. अशा पद्धतीचं आता वातावरण जे चित्र आहे की लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आणि ही निवडणूक ज्या लोकांनी हाताने घेतल्यामुळं लोक उत्स्फूर्तपणे ज्या ज्या ठिकाणी जातो त्यावेळी ज्या प्रतिक्रिया देतात त्याच्यावरून लक्षात येतं की ही निवडणूक या अगोदरच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. की नुसती आपल्या चिपळूणसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार वेगळे निकाल येतील हे मी तुम्हाला खात्रीदायक सांगतो आणि फार मोठ्या प्रचंड फरकाने आणि विजयाने महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. नक्कीच नक्कीच. साहेब, आता महाविकास आघाडीकडून येत्या काही वेळातच प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण संभाव्य उमेदवार असेल, कोण उमेदवार असेल याची लिस्ट ते जाहीर होईलच. समजा जर त्यामध्ये तुमचं नाव झालंच, आम्हाला पण अपेक्षा आहे की तुमचं नाव त्यामध्ये नक्कीच असेल, तर जे प्रत्येक जो मतदारसंघामध्ये जो आमदार असतो तो आपले स्वतःचा एक जाहीरनामा तयार करतो किंवा वचननामा असतो तो एक तयार करतो. तुम्ही तुमच्या उमेदवारी मिळण्याआधीच तुम्ही तुमच्या उद्योग क्षेत्रातून अनेक तरुणांना, अनेक शेतकऱ्यांना तुम्ही काम दिलेलंच आहे. तर तुमचं या आमदारकीसाठी किंवा उमेदवारीसाठी तुम्ही लोकांना काही वचननामा किंवा तुमचा काही जाहीरनामा प्रसिद्ध असेल जे या मतदारसंघातील जे काही प्रश्न असतात तर त्या सोडवण्यासाठी तुमचे काही वचननामा किंवा जाहीरनामा असं काही त्यामध्ये? त्याबाबत आता मी आमच्या आघाडीतले घटक पक्ष आमचे सगळे सहकारी यांच्याशी चर्चा करू, तेही आपण पुढच्या काळात प्रसिद्ध करू उमेदवारीनंतर. पण त्या अगोदर खरोखर अनेक प्रश्न अजूनही आहेत आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता मी या ठिकाणी तुमच्याकडे आलो त्यावेळी आज तुम्ही बघितलं परशुराम घाटामधला वळणाचा जो रस्ता आहे त्याची रिटेनिंग वॉल आणि सगळा रस्ता असलेला आहे. तर म्हणजे कामच चुकीच्या पद्धतीने झालं होतं. आज मला एक वाईट वाटतं की याच्यामध्ये आमचे प्रशासन ह्या सगळ्या मंडळींनी जे काम सुरू होतं त्या कामाच्या वेळेला त्या कामाच्या दर्जा, त्याच्या असणारं जे तंत्रज्ञान, ते करत असणाऱ्या जी कार्यपद्धती याच्यावरती खरं सगळ्यांचे आक्षेप असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम पूर्ण केलं आणि हा खऱ्या अर्थानं विचार केला तर
इतका नाराजीचा विषय की गेले 15 वर्ष आमचा हायवे पूर्ण होत नाही. आज तुम्ही जे आमचे काम करतायत ते काम साधारण 6 महिने पण टिकत नाही. आजची जर परिस्थिती अशी आहे की तो तेवढा रस्ताच नाही तर येते आणखी काही दिवसामध्ये ते संपूर्ण ढासळणार आहे. खाली आमची लोकांची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये उद्या वरून ज्या पद्धतीने कटिंग केलंय त्या पद्धतीनं पूर्ण डोंगर खाली येण्याची शक्यता आहे. परशुराम हे आमचं पवित्र देवस्थान आहे. या देवस्थानाच्या बाबतीत आमची फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आमच्या पाठीमागे आहे आणि त्या पद्धतीचं तिथलंही कटिंग करताना ज्या बेजबाबदारपणे जे ज्या गोष्टी केल्या ह्या फार चुकीच्या आहेत आणि मग ह्याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नाही. आज पूल पडला, त्या पुलाची अवस्था तुम्ही आजही बघताय कशा पद्धतीने काम चाललंय. 4-5 कामगार घ्यायचे, काहीतरी डागडुगी केल्यासारखं लावायचं, त्याला असणारं सेंटरिंग मटेरियल, त्याला असणारे जे सगळे यंत्रणा आहे ही सगळी गंजलेली सडलेली अशा पद्धतीची लावायची आणि हे सगळं प्रशासन बघतंय, शासन बघतंय. लाखो करोडो रुपयाचा आपण निधी आणला ज्यावेळी असा विचार करता त्यावेळी अवस्था कशी. आज मला सांगा बाकी ठिकाणी 4 पदरी 6 पदरी 8 पदरी एवढ्या स्पीडमध्ये काम होतंय. आज आमची परिस्थिती काय किंवा आमचा होता तो रस्ता चांगला होता चिपळूण शहराचा. आज त्याचबरोबर आमच्याकडे पूर येऊन गेला. पुराच्या बाबतीतलं तर आमच्या आज मध्ये काय परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात गाळ झाला, आज गाळ काढायचं काम होतंय पण ह्या गाळाच्या काळात 2-4 मशिनरी लावून ज्या पद्धतीनं काम होतंय या पद्धतीने गाळ निघणार आहे का, हा प्रश्न सुटणार आहे का. आणि त्याही बरोबर आमचं ऐतिहासिक शहर, या शहराला पूर्ण काही नवीन नाही पण या समस्या हे शहर काही नंतर वसलेलं नाही. या अगोदर या समस्यांना आम्हाला समस्या आल्या पण आज लोकवस्ती वाढली. ज्या पद्धतीने त्या ठिकाणच्या बांधकामांना परवानगी देताना काळजी घ्यायला पाहिजे होते त्या आम्ही घेतल्या नाहीत. याला प्रशासन शासन सगळे जबाबदार आहेत पण याच्यावरती पर्याय असा नाही की तिथे रेड लाईन आणि ब्लू लाईन मारून सगळंच बंद करून टाकायचं. आज मला सांगा कुठल्याही शहराची ग्रोथ ही बांधकाम क्षेत्र जर चालू असेल तर होते. आज बांधकाम क्षेत्र खेडमध्ये ठप्प आहे, चिपळूणमध्ये ठप्प आहे, देवरुख संगमेश्वर सारख्या ठिकाणी, राजापूर सारख्या ठिकाणी ठप्प आहे आणि मग याच्यावरती आपण काहीतरी मार्ग काढण्याच्या दृष्टीने करणं गरजेचं असताना आपण इतर गोष्टींचा जास्त बोलबाला करतो आणि या सगळ्या गोष्टींवर आज खऱ्या अर्थानं जर तुम्ही विचार केला तर या सगळ्या समस्यांच्या वरती काम करण्याची गरज आहे. आज देवरुख संगमेश्वर सारख्या भागामध्ये जर विचार केला तर आरोग्याची सुविधा नाही, या ठिकाणी MBBS डॉक्टर नाही, आज एखादं मोठं हॉस्पिटल तिथं नाहीये. लोकांना आज त्या सुविधा आज आपण ज्या म्हणतो की पाणी आरोग्य आणि या सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहे ते आम्ही आमच्या कोकणात आज आम्ही करू शकलेलो नाही. ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती काम करायचे. काही धरणं आमची आहे हे अजून अर्धवट पूर्ण अवस्थेत झालेली नाही. त्याच्या खर्चाचा आकडा जर विचार केला तर एखाद्या जिल्ह्याचा पूर्ण महसूल जेवढा नाही तेवढ्या पद्धतीचा खर्च एका धरणावरती पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठंतरी माझं म्हणणं आहे की याच्यावरती आम्ही सगळे कमी पडलेलो आहोत. ऍडमिनिस्ट्रेशनने आम्ही त्यांच्यावरती कंट्रोल करणं आणि त्या नियोजन पद्धतीनं काम करून घेण्यामध्ये आम्ही जे कमी पडलोय या गोष्टींवरती खऱ्या अर्थानं आपल्याला काम केलं पाहिजे. तर आज आपण पर्यटन वाढवायचं म्हणायचं आणि जर आमचं हायवेज पूर्ण होणार नसेल तर कोकणातलं पर्यटन वाढणार कसं. आपण कितीही काही घेतले, मेळावे घेतले, काही घेतले किंवा याच्या याच्या संदर्भातली कुठलीही किती गोष्टी केल्या तरी शक्य नाही. तर या सगळ्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. बेरोजगारी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर ती अनेक छोट्या लोकांचे प्रश्न आहेत. आज वाळूवाल्यांचे प्रश्न आहेत, आमचे हातपाटीवाले पारंपरिक हातपाटी करणारा हा कोकणातला व्यवसाय आहे त्याच्यावरती अनेक बंधन आहेत. जांभा वाहतूकदारांवरती बंधन आहे. या सगळ्या लोकांवरती काम करण्यासाठी इथल्या परिस्थितीचा विचार करून काही धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ते काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या दृष्टीने काही करता येईल का हेच या पुढच्या काळात माझ्या डोक्यात असेल आणि ते काम करण्यासाठी आपली स्वतःची धडपड असेल. नक्कीच सर, आता तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले की एवढे प्रश्न सगळे अजून प्रलंबित आहेत किंवा त्याच्यावरती मार्ग निघालेले नाही. हे प्रश्न काही आत्ताचे नाहीत, ते वर्षानुवर्षे तसेच पडून असलेले प्रश्न आहेत. नक्कीच आता तुमच्या सोबत केलेल्या चर्चेमध्ये असं आम्हाला दिसून आलं की तुमच्याकडे एक विकासाचं विजन आहे, एक रोजगाराचं विजन आहे. तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे, तसंच शेतकऱ्यांचं देखील तुमच्याकडे
शेतकऱ्यांना देखील बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत याचं देखील विजन आहे. हे विजन घेऊन आज तुम्ही राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा एकदा राजकारणामध्ये उत्तमरित्या सक्रिय होत आहेत. तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये जशी क्रांती घडवली तशीच क्रांती घडवण्याचा प्रयत्न तुम्ही या राजकारणामध्ये देखील विकासाच्या मार्फत किंवा रोजगाराच्या मार्फत अनेक प्रश्न सोडवून तुम्ही क्रांती करण्याचा एक प्रयत्न करणार. सर, तुम्हाला पुढील कामासाठी, तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्यासाठी तुम्हाला आमच्या माझे कोकणच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. आपल्या सर्वांनाही शुभेच्छा.